नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघणार आहे। तर होत असताना कॅरिओकायनेसिस होत असताना आपण मेटाफेज मध्ये क्रोमोझोम बघू शकतो का? बिकॉज क्रोमोझोम्स आर हायली कंडेन्स अँड शॉर्ट at metaphase. Okay, so that's why we can see chromosomes under microscope during cell division of karyokinesis, but at which stage? Metaphase. Okay, तर एका मेटाफेज क्रोमोझोम मध्ये काय काय दिसतंय हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता। यामध्ये इथे दोन क्रोमॅटिड दिसताय, दोन क्रोमॅटिड आहेत। हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, या दोन आर्मला आपण क्रोमॅटिड्स असं म्हणत असतो ना। ओके, तर हे जे क्रोमॅटिड आहे हे दोन क्रोमॅटिड एका ठिकाणी जॉईन झालेले आहेत। जिथे हे दोन क्रोमॅटिड जॉईन झालेत त्याला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं म्हणतात। प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आणि सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असे दोन कन्स्ट्रिक्शन आपण काही क्रोमोझोम मध्ये बघू शकतो। तर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन तर फिक्स असतं, पण प्रायमरी कन्स्ट्रिक्शनच्या बियॉन्ड काही क्रोमोझोमला एक्स्ट्रा कन्स्ट्रिक्शन सुद्धा असतात। सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट अँड सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड। ठीक आहे, तर दोन क्रोमॅटिड ज्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्याला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असे म्हणतात आणि या प्रायमरी कन्स्ट्रिक्शनलाच आपण सेंट्रोमर असंही म्हणतो। ठीक आहे, तर सेंट्रोमर दोन क्रोमॅटिडला जॉईन झालेला पार्ट आहे। ह्या सेंट्रोमरच्या इथे या ठिकाणी एक डिस्क सारखी प्लेट असती, त्या प्लेटला कायनेटोकोर असे म्हणतात। जेव्हा मेटाफेज मध्ये स्पिंडल फायबर तयार होत असतं त्यावेळेस त्या कायनेटोकोरलाच क्रोमोझोम बांधल्या जातात। ओके, आणि अपोजिट सेंट्रिओल कडे काय केल्या जातात? ओढल्या जातात। त्यामुळं क्रोमोझोम जे होतात ते काय पेअर मधून स्प्लिट होतात। तर कुठे बाइंड होत असतं ते स्पिंडल फायबर जॉईन ऍट द कायनेटोकोर अँड कायनेटोकोर इज प्रेझेंट at this primary constriction. ओके, तर मग हे दोन पार्ट क्रोमॅटिड, त्याच्यानंतर प्रायमरी सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट। या सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्टला आपण न्यूक्लिओलार ऑर्गनायझर म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा सेल डिवाइड होत असते कॅरिओकायनेसिस होतं त्यावेळेस न्यूक्लियस पूर्ण डिसअपियर होतो। त्याच्यामध्ये जो न्यूक्लिओलस आहे तो कुठे जॉईन झालेला आहे? या ठिकाणी जॉईन झालेला आहे, ज्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट। आणि त्यामुळे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्टलाच काय म्हणतात? न्यूक्लिओलार ऑर्गनायझर, बिकॉज न्यूक्लिओलस इज ऑर्गनाइज हियर, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज सेकंडरी कन्स्ट्रिक्शन ऑर न्यूक्लिओलार ऑर्गनायझर। ओके, त्याच्यानंतर त्याच्या बियॉन्ड आपल्याला अजून एक पार्ट दिसतोय, त्याला सॅटेलाइट असे म्हणतात। काही क्रोमोझोमला असेल किंवा नसेल, पण याच्या वरती इथे जो हा टिलोमर आहे, एंड ऑफ द क्रोमोझोम इज कॉल्ड एज टिलोमर। क्रोमोझोमच्या टोकाला टिलोमर असे म्हणतात। व्हॉट इज द फंक्शन ऑफ टिलोमर? टिलोमर प्रिव्हेंट द अटॅचमेंट ऑफ द क्रोमोझोम, टू ऑर मोर क्रोमोझोम अटॅच करण्यापासून काय करतं? ते प्रिव्हेंट करतं, अवॉइड करतं। आणि क्रोमॅटिड आणि टिलोमर याच्या मध्ये अजून एक सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असतं, त्याला काय म्हणतोय आपण? सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड म्हणतोय। ओके, तर अशा प्रकारे याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतंय डबल स्टँडर्ड हायली कॉइल्ड डीएनए आहे, याच्यावरती हे क्रोमोमर्स आहेत। ओके, डीएनए इज अरेंज, हायली कॉइल्ड डीएनए इज अरेंज इनसाइड द क्रोमोझोम। Okay, and we know that basically chromosome is made up from proteins and DNA, isn't it? So this one is fixed, that is primary constriction. हे प्रत्येक क्रोमोझोमला असतं, पण त्याच्या बियॉन्ड सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट अँड सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड सुद्धा असू शकतो। ठीक आहे, याच्याही पलीकडे क्रोमोझोम हे हा जो प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे त्याच्या आधारे, त्याची पोझिशन कुठे आहे याच्या आधारे क्रोमोझोम्स किती भागामध्ये डिवाइड करतो, किती टाइप मध्ये डिवाइड करतो आपण? क्रोमोझोम्स कॅन बी classified into 4 types on the basis of the position of this primary constriction, that is also called as centromer. Centromer कोणत्या ठिकाणी आहे त्याच्या आधारे क्रोमोझोम्सला आपण 4 भागामध्ये डिवाइड करू शकतो। तर 4 भागामध्ये पहिला टाइप कोणता आहे? तो मेटासेंट्रिक क्रोमोझोम। लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पार्ट आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम। मेटासेंट्रिक कधी म्हणायचं बेटा? मेटासेंट्रिक कधी म्हणायचं? जेव्हा हा सेंट्रोमर जो आहे क्रोमोझोमच्या बराबर मध्य भागात असेल, म्हणजे
या सेंट्रोमरनी क्रोमोझोमला इक्वल आर्म मध्ये डिवाइड केलेले. हा एक आर्म आहे वरचा आणि हा एक आर्म आहे. दोन इक्वल आर्म मध्ये जर सेंट्रोमरनी डिवाइड केलेला असेल कशाला, क्रोमोझोमला, तर त्याला म्हणायचं कोणता क्रोमोझोम, मेटासेंट्रिक क्रोमोझोम. अँड इट अपियर ऍज अ व्ही, अल्फाबेट व्ही. कसा दिसतोय तो, अल्फाबेट व्ही सारखा असतो. त्याला दोन इक्वल आर्म असतात, त्याला मेटासेंट्रिक क्रोमोझोम असे म्हणतात. दुसऱ्या टाईपचा क्रोमोझोम आहे सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम जो आहे त्यामध्ये तो जो सेंट्रोमर आहे तो स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर, सेंटरच्या थोडासा काय असेल, एकतर वरती असेल किंवा खाली असेल, पण इज नॉट एक्झॅक्टली ऍट द मिडल, बट सेंट्रोमर इज सिच्युएटेड far, not far, but slightly away from the center of the chromosome. That is called as submetacentric chromosome, and it look like a alphabet L. Okay, next one is a third one, acrocentric chromosome. Acrocentric chromosome means what? कशाला म्हणायचं acrocentric chromosome? असा क्रोमोझोम ज्याचा सेंट्रोमर सेंटर पासून खूप दूर आहे, अगदी टोकाकडे आहे. जसं की हा तुम्ही बघू शकता, हा एक सेंट्रोमर आहे. इथे मिडल पार्ट इथे असायला पाहिजे, मिडल पार्ट पासून खूप दूर आहे, तो अगदी टोकाकडे आहे, म्हणून त्याला कोणत्या टाईपचा, ऍक्रो. ऍक्रो मीन्स एंड. तर टुवर्ड्स द एंड ऑफ द क्रोमोझोम असेल तर त्याला म्हणायचं ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. अँड इट लुक लाईक जे, जे शेप असतो कशाचा, ह्या क्रोमोझोमचा, ज्याला काय म्हणतो आपण ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. लास्ट वन, शेवटचा जो क्रोमोझोम आहे तो असतो टेलोसेंट्रिक क्रोमोझोम. टेलोसेंट्रिक म्हणजे काय, असा क्रोमोझोम ज्याला एकच आर्म आहे, ज्याचा सेंट्रोमर कुठं आहे प्रेझेंट, एक्झॅक्टली ऍट द टीप ऑफ द क्रोमोझोम. कुठं प्रेझेंट आहे हा सेंट्रोमर, टीपवर आहे, टोकावर आहे. अशा क्रोमोझोमला टेलोसेंट्रिक क्रोमोझोम असे म्हणतात. क्वेश्चन मे बी अराइज दॅट विच क्रोमोझोम हॅव ओनली वन आर्म. कोणत्या क्रोमोझोमला एकच आर्म असतो, तर हाच आहे तो. टेलोसेंट्रिक क्रोमोझोमला एकच आर्म प्रेझेंट असतो. लक्षात ठेवा. क्वेश्चन मे ऑल्सो अराइज दॅट कोणत्या टाईपच्या क्रोमोझोमला, विच टाईप ऑफ क्रोमोझोम हॅज इक्वल टू हाल्व्स. तर हा आहे तो मेटासेंट्रिक क्रोमोझोम, ज्याला दोन इक्वल आर्म किंवा हॅल्व असतात. ओके, सेंट्रोमर इज एक्झॅक्टली ऍट द मिडल. ओके, दोन इक्वल आर्म which appear as a alphabet V. Okay, next, that is submetacentric. One is short and another arm is longer. Okay, but as compared to this submetacentric, there is a acrocentric chromosome which has a very long one arm and another is very short arm. Okay, such a type of chromosome is called as, or centromer is present very far away from the center, that is towards the end of the chromosome, that is called as acrocentric chromosome. So my friends, this is all about structure of chromosome, and these are types of chromosome on the basis of presence of or position of the centromer. Okay, this is all about chromosome. ठीक है, thank you.